नमस्कार मित्रांनो. ज्या ज्ञानेश कुमार यांचा पाण उतारा करण्याची संधी राहुल गांधी असेल, उद्धव ठाकरे असेल, संजय राऊत असेल, आदित्य ठाकरे असेल, अखिलेश यादव सगळ्यांनी सोडली नाही, त्या ज्ञानेश कुमार म्हणजे भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांची स्तुती दुसऱ्या तिसऱ्या कोणी नाही तर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड तात्या ट्रम्प यांनी केलेली आहे. अर्थात ट्रम्प यांनी स्तुती केली म्हणून ही मंडळी ज्ञानेश कुमार कसे गद्दार आहेत, कसे देशद्रोही आहेत, कसे अमेरिकेचे एजंट म्हणून भारतात काम करतात असे आरोप करायला कमी करणार नाहीत. पण ट्रम्प यांनी ज्ञानेश कुमार यांचं नाव घेऊन ट्रूथ केलं. ट्रूथ म्हणजे त्यांचं सोशल मीडिया असतं ट्रूथ, त्याच्यावर पोस्ट केली. म्हणजे ट्रम्प यांना अनेक देशांच्या पंतप्रधानांची आणि अध्यक्षांची नावं आठवत नाहीत. सोनिया गांधींना पवन खेडांचं नाव आठवत नाही. वो सफेद बाल वाले को बुलाओ, अशा प्रकारे पवन खेडाचा उल्लेख होतो. आणि अशा वेळेला भारतासारख्या देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तांचं नाव माहिती असणं, आणि नुसतं नाव माहिती असणं नाही, ट्रम्प यांचं म्हणणं आहे की या महिन्याच्या सुरुवातीला भारताचे निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी आमच्या प्रशासनाला विचारलं, हाऊ कॅन यू हॅव इलेक्शन्स इन द US विदाउट अ व्हॅलिड फोटो ID. म्हणजे तुमच्या देशामध्ये फोटो ID शिवाय निवडणुका होऊच कशा शकतात. भारतामध्ये शेवटच्या ज्या निवडणुका म्हणजे लोकसभा निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये 64,60,00,000 मतदारांनी मतदान केलं आणि फक्त 1%, त्याच्यातून 1%पेक्षा कमी म्हणजे 60 लाखांहून कमी लोकांनी पोस्टल बॅलेटचा वापर करून मतदान केलं. आणि म्हणून आम्हाला द सेव्ह अमेरिका ॲक्ट हा कायदा आत्ताच्या आत्ता पारित करावा लागेल, तो कायदा करावा लागेल असं कोण म्हणलं तर डोनाल्ड ट्रम्प म्हणाले. आता या ट्रूथची बाजू, आणि फक्त तेवढ्यावर न थांबता हेच ट्विट नंतर अशाच प्रकारचं ट्विट अमेरिकेचे भारतातील राजदूत सर्गेई गोर यांनी देखील केलं. आणि त्यांनी तर अर्थात ज्ञानेश कुमार यांची भेटही घेतली होती. आता याच्या तळाशी जाणं आवश्यक आहे, कारण आपल्या लोकांना, बऱ्याच जणांना वाटत असतं की भारत हा काही लोकशाही देश नाही आहे, एक नावापुरती लोकशाही आहे, सगळे अधिकार मोदी शहांच्या हातात आहेत, सर्वोच्च न्यायालय, निवडणूक आयोग, सगळं पाणी भरायला सगळ्यांना बसवलेलं आहे, कोणालाही स्वातंत्र्य नाही आहे. आणि त्यामुळे थोडीशी तुलना करणं तर आवश्यक आहे. पहिली गोष्ट म्हणजे अमेरिकेत निवडणूक आयोगच नाही आहे. हे भारतामध्ये एक स्वायत्त संस्था आहे, तिच्या स्वायत्ततेबद्दल विरोधी पक्ष प्रश्न उपस्थित करू शकतात, कारण त्यांना प्रश्न उपस्थित करण्याशिवाय दुसरं काही माहितीच नाही आहे. अमेरिकेत निवडणूक आयोग नावाची स्वायत्त संस्थाच नाही आहे. दुसरी गोष्ट, अमेरिकेमध्ये निवडणुका या तिथे असलेल्या सत्ताधारी पक्षातर्फे किंवा त्या प्रशासनाद्वारे घडवल्या जातात. आपल्यासारखं तिथे काळजीवाहू सरकार किंवा सरकार अधिकार गेलेलं सरकार तिथे असत नाही. सरकार शेवटपर्यंत तिथे सत्तेवर असतं. सरकार निवडणुका हारल्यानंतरही प्रशासन जवळजवळ 2 महिने काम करत असतं. तिसरा मुद्दा, अमेरिकेमध्ये प्रत्येक राज्याचे वेगवेगळे निवडणुकीचे कायदे आहेत आणि त्यामुळे काही ठिकाणी पोस्टल बॅलेट चालतात, काही ठिकाणी चालत नाहीत, काही ठिकाणी बघा, काही ठिकाणी हे चालतं, काही ठिकाणी चालत नाही, काही ठिकाणी तुम्हाला गोळे रंगवायचे असतात, काही ठिकाणी EVM असतात, काही ठिकाणी एकालाच मतदान करायचं असतं, काही ठिकाणी मतदानाला जाताना तुम्हाला सगळी प्रश्नपत्रिका सोडवल्यासारखी 50 गोष्टींवर मतदान करावं लागतं. म्हणजे तुमच्या गावामध्ये बाग हवी का नको, हा जरा अगदी कदाचित थोडासा असंबद्ध विषय असेल, पण अनेक विषयांवर जिथे लोकांचं मत मांडायला त्यांना ते गोळे रंगवावे लागतात आणि त्याच्यातला एक अध्यक्ष किंवा सिनेटसाठी किंवा हाऊससाठी किंवा महापौर पदासाठी. आणि त्यामुळे त्या राज्याच्या निवडणूक कायद्यांमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष ढवळाढवळ करू शकत नाही ना तिथली संसद ढवळाढवळ करू शकते. आता पुढचा विषय आहे, भारतामध्ये हा कायदा आहे की प्रत्येक व्यक्तीच्या
2 किलोमीटर परिघामध्ये त्याचा जो निवासाचा पत्ता असेल त्याच्या घरापासून जास्तीत जास्त 2 किलोमीटर अंतरावर मतदान केंद्र असलं पाहिजे. हे किती महत्त्वाचं आहे, तर यामुळे लोक चालत जाऊनही मतदान करू शकतात. हल्ली लोक गाड्या वगैरे पाठवतात, राजकीय पक्षांकडनं सोय केली जाते ती गोष्ट वेगळी. पण अनेक ठिकाणी भारतात जिथे एक जंगलात एकच साधू राहतो, त्या साधूला मतदान करण्यासाठी निवडणूक आयोग तिथे जंगलामध्ये जवळ मतदान केंद्र उघडतो. कोणी हिमाचल प्रदेशमध्ये किंवा लडाखमध्ये जेमतेम 5, 10, 4, 5 लोक मतदार असतात, पण त्यांच्यासाठी मतदान केंद्र उघडलं जातं. अमेरिकेत अशी परिस्थिती नाही. अमेरिकेत या सगळ्या गोष्टीचा राजकीय पक्ष पद्धतशीरपणे गैरवापर करतात. अमेरिकेत चालत जाण्यासारखं अंतर नाही, कारण देश भारताच्या जवळपास तिप्पट आहे आणि लोकसंख्या भारताच्या जवळपास 1/4 कमी आहे. आणि त्यामुळे मोठी शहरं वगळता अमेरिकेत सगळीकडे वस्ती लांब लांब पसरलेली वस्ती आहे. आणि त्यामुळे जाणीवपूर्वक तुमच्या घरापासून 15 किलोमीटर अंतरावर 10 किलोमीटर अंतरावर मतदान केंद्र ठेवलं जातं. ज्यांच्याकडे गाड्या नसतात ते जाऊ शकत नाहीत आणि त्यांना मतदान करायची संधी देखील मिळत नाही. आणि असं दोन्ही पक्ष करतात. दक्षिण भागात म्हणजे फ्लोरिडा वगैरे या भागात डेमोक्रॅट्स अशा गोष्टी करायच्या कारण कृष्णवर्णीय तिथे रिपब्लिकन पक्षाला मतदान करायचे, आणि वरच्या भागात रिपब्लिकन पक्षाचे लोक अशा गोष्टी करतात कारण तिथे कृष्णवर्णीय श्रमिक असल्यामुळे डेमोक्रॅटिक पक्षाला मतदान करायचे. आणि त्यामुळे नागरिकांनी मतदान करू नये याच्यासाठीही गोष्टी अमेरिकेत पार पडतात. आता हे झाल्यावर मुद्दा आला ओळखपत्राचा. ही तर किमान गोष्ट, आणि याच्यामध्ये ज्ञानेश कुमारांचा काही संबंध नाही. ही गोष्ट भारतात अनेक वर्षांपासून आहे. पूर्वी रेशन कार्ड चालायचं, आता फोटो असलेलं ओळखपत्र, आणि ती कोणती ओळखपत्र त्याची यादी निवडणूक आयोगाने वेळोवेळी प्रसिद्ध करतं. तुम्हाला मतदानाला जाताना ते ओळखपत्र घेऊन जावं लागतं. तिथे जी मतदार यादी असते तिथेही तुमचा फोटो, भले तो ओळख आपण यांना पाहिलेत का अशा टाईपचा असतो, पण तो फोटो असतो. तिथे राजकीय पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित असतात. ज्या पक्षांना कार्यकर्तेच नाहीत त्यांना काही करू शकत नाही, पण राजकीय पक्षाचे कार्यकर्ते तिथे त्या माणसाचं नाव क्रमांक 545 कॉल आउट केला की ते त्या माणसाचा चेहरा बघून त्यांच्या स्वतःच्या यादीमध्ये टिक करतात. आणि त्यामुळे अनेक प्रकारे त्याच व्यक्तीने मतदान केलं हे सुनिश्चित होतं. अमेरिकेमध्ये अनेक राज्यांमध्ये ओळखपत्राची गरज नाही. खास करून डेमोक्रॅटिक पक्षाच्या राज्यांमध्ये ज्यांचं या इथल्या पुरोगाम्यांना जाम कळवळ आहे. जोहरान ममदानी जिंदाबाद, कमला हॅरिस, सगळे जे डेमोक्रॅटिक पक्षाचे आहेत. आणि त्या जोहरान ममदानीची आणखीन एक गंमत सांगतो. म्हणजे या लोकांना निवडणुकीला ओळखपत्र घेऊन जायला विरोध आहे की ओळखपत्राची गरज नाही. ओळखपत्र विचारणं म्हणजे त्या नागरिकाच्या नागरिकत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यासारखं असं नाही वाटतं. पण या जोहरान ममदानींनी न्यूयॉर्कमध्ये रेशनची दुकानं सुरू केलेली की स्वस्त दरात धान्य. आता स्वस्त दरात गोष्टी सुरू केल्यावर लोक तिथे येऊन हात मारणारच, आणि मग ते लोकांनी तिथे हात मारू नये म्हणून मग ओळखपत्र, म्हणजे रेशनचं धान्य घ्यायला ओळखपत्र पण मतदान करायला ओळखपत्र नाही, अशी दांभिकता अमेरिकेमध्ये असते. आणि त्यामुळे अमेरिकेच्या निवडणूक व्यवस्थेपेक्षा भारताची निवडणूक व्यवस्था अधिक पारदर्शक आहे, अधिक सक्षम आहे, आणि निवडणुकांचे निकालही तातडीने लागतात. पण तरी देखील चोराच्या उलट्या बोंबा अशा प्रकारे इथले लोक बोंबा मारण्यात, यांना बॅलेटवर मतदान घ्यायला हवं आहे. बॅलेटवर मतदान घ्यायचे तेव्हा कसं मतदान व्हायचं, मतदारसंघ ताब्यात घेऊन कसे शिक्के मारले जायचे सगळ्यांना माहिती. कोण करायचं सगळ्यांना माहिती. सगळे जाणते आणि वटवृक्ष म्हणवणारे सगळेजण, आधारवड म्हणवणारे सगळेजण या गोष्टीमध्ये होते. आणि त्यामुळे आता निवडणुका जिंकता येत नाहीत म्हणून निवडणूक आयोगाबद्दल प्रश्न उपस्थित करणाऱ्यांनी जगातली सगळ्यात जुनी लोकशाही म्हणून ओळख असलेल्या अमेरिकेत काय चालू आहे ते बघावं आणि मग इथे प्रश्न उपस्थित करावे, अशी त्यांना प्रेमाची सूचना आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.